नमस्कार शिक्षक मित्रांनो, आपल्याला विद्यार्थ्यांना अध्ययन स्तर 9 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो, यावरून अध्ययन स्तर 10 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो, या अध्ययन स्तरापर्यंत आणावयाचे आहे. आपण आधी मुलांना बेरजेचे चिन्ह वापरून सरळ बेरीज शिकवली आहे. आता पुढचा टप्पा आहे तीच बेरीज मुलांच्या दैनंदिन जीवनाशी जोडणे. यालाच आपण अध्ययन स्तर 10 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो असे म्हणतो. आता आपण बघूया अध्ययन स्तर 9 मधील शिकणे. अध्ययन स्तर 9 मध्ये मुलांना 0 ते 9 या संख्यांशी मैत्री झाली आहे. ते बेरीज हे चिन्ह समजतात आणि छोट्या बेरीज करू शकतात, जसे की 4 + 3 = 7. ही बेरीज कौशल्याची मूळ पायरी आहे. आता आपण पाहूया की अध्ययन स्तर 10 मध्ये काय बदलते. अध्ययन स्तर 10 मध्ये आपण बेरीज जगण्याशी जोडतो, म्हणजेच मुलांना वस्तू दिसायला हव्यात, गोष्ट समजायला हवी आणि मग गणित करायला हवे. उदाहरणार्थ, राधाकडे 3 फुले होती, तिने आणखी 2 फुले तोडली. आता तिच्याकडे किती फुले झाली. येथे मुले गोष्ट, वस्तू मोजणे, कृती, उत्तर हा मार्ग वापरतात. शिकवताना शिक्षकांनी कोणत्या पद्धतीने जावे. फळे, पेन्सिली, लाडू, बिया, खेळणी इत्यादी वस्तूंचा वापर करावा. मुलांच्या हातात वस्तू ठेवून म्हणावे, हे 3 आहेत, आता 2 आणूया. आता एकत्र किती झाले. यामध्ये आपण खालील बाबी लक्षात ठेवाव्यात. गोष्ट वाक्ये लहान ठेवावेत. जास्त मोठी वाक्ये मुलांना गोंधळात टाकतात. मुलांनाच वाक्य, कृती, उत्तर बोलू द्यावे. शिक्षक फक्त मार्गदर्शकाची भूमिका निभावतील. शेवटी गणित लिहायला लावा. काय झाले. सगळे एकत्र झाले. बेरीज झाली. आता 3 + 2 = 5 असे लिहूया. आता आपण मुलांना देण्यासारखी काही दैनंदिन उदाहरणे बघूया. दैनंदिन उदाहरणे देताना आपण ती वास्तव परिस्थितीशी जोडून शाब्दिक उदाहरणाच्या माध्यमातून बेरजेच्या चिन्हांचा वापर करून संख्या रूपात त्याची मांडणी करणार आहोत. पहिल्या उदाहरणासाठी आपण वर्गात सहज उपलब्ध होऊ शकतील अशा पेन्सिलींचा शैक्षणिक साहित्य म्हणून वापर करू. आता हे उदाहरण आपण शब्दात असे मांडू की अकबरजवळ 3 रंगीत पेन्सिल होत्या. अमरने त्याला 2 रंगीत पेन्सिल दिल्या. यावरून 3 + 2 = 5 अशी त्याची मांडणी होईल आणि मुले उत्तरापर्यंत येतील. दुसऱ्या उदाहरणासाठी आपण शालेय परिसरात सहज उपलब्ध होतील अशा फुलांचा शैक्षणिक साहित्य म्हणून वापर करू. आता हे उदाहरण आपण शब्दात असे मांडू की नेहाजवळ 4 फुले होती. शरदने तिला 3 फुले दिली. यावरून 4 + 3 = 7 अशी त्याची मांडणी होईल आणि मुले उत्तरापर्यंत येतील. अशा प्रकारे आपण बेरजेची दैनंदिन उदाहरणे घेऊ शकतो. आता आपण एक कृती आधारित उपक्रम बघूया. उपक्रमाचे नाव आहे मोजा आणि सांगा. मुलांच्या 3-3 जणांच्या गटांना पदार्थ किंवा वस्तू द्या. शिक्षक दैनंदिन परिस्थिती सांगतील. मुले वस्तू मांडतील. एक मूल गोष्ट बोलेल, दुसरे मूल बेरीज बोलेल, तिसरे मूल फळा किंवा कागदावर बेरीज लिहिल. यामुळे दृष्टी, श्रवण, कृती या तिन्हींचा वापर होईल. यावरून निष्कर्ष काय निघतो. अध्ययन स्तर 9 मधील बेरीज मागे जाणार नाही, तर ती आता अर्थपूर्ण होते. मुलांना बेरीज ही जीवनाचा भाग आहे हे समजते आणि हाच अध्ययन स्तर 10चा उद्देश आहे. सर्वांना निपुण महाराष्ट्र अभियानासाठी शुभेच्छा. धन्यवाद.